संसदेत जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे पोहोचतात आणि आज ऐतिहासिक दिवस आहे. लोकसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया आज पार पडणार आहे. मतदानाच्या माध्यमातून लोकसभेचे अध्यक्ष निश्चित केले जातील. प्रत्येक पक्षाने आपापल्या खासदारांना या निवडणुकीसाठी व्हिप बजावलेला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही केवळ तिसरी वेळ आहे लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्यासाठी. कारण आतापर्यंत सर्व सहमतीनं लोकसभेच्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जायचं, पण या वेळेला इंडिया आघाडीनं आणि विरोधकांनी उपाध्यक्षपद हे विरोधकांकडे असावं असा आग्रह धरला. त्यांच्या मागणीवरती नीट तोडगा निघू शकला नाही आणि म्हणूनच काल काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार उभं करायचंही ठरवलं. त्यामुळे ओम बिर्ला विरुद्ध के सुरेश अशी आजची लढत पाहायला मिळणार आहे. माननीय सभासदों, माननीय अध्यक्ष जी, Honorable members, माननीय सदस्यगण, General will now call महासचिव जी आप उन सदस्यों के नाम or affirmation. जम्मू एंड कश्मीर श्री अब्दुल रशीद शेख, केरला श्री शशि थरूर, पंजाब श्री अमृतपाल सिंह, वेस्ट बंगाल श्री एस.के. नूरुल इस्लाम, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, अध्यक्षपदासाठी थोड्याच वेळात निवडणूक होणार आहे. मतदान प्रक्रिया नेमकी कशी असेल? ज्ञानदा, अध्यक्षपदासाठीचं मतदान होत असताना सर्वसाधारणपणे यावरती जर डिव्हिजन डिमांड केली गेली विरोधी पक्षांकडून, तर नेमकं अध्यक्षांच्या बाजूनी किती जणांनी मतदान केलंय आणि अध्यक्षांच्या विरोधात किती जणांनी मतदान केलंय हा आकडा समोर येऊ शकतो. आता सर्वसाधारणपणे अध्यक्षांसाठी जी मतदानाची पद्धत आहे त्या मतदानाच्या पद्धतीच्या आधी म्हणजे सुरुवातीला आता पहिल्यांदा ज्या उरलेल्या खासदारांच्या काही शपथा असतील तर त्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर लगेचच अध्यक्षपदाचे प्रस्ताव मांडले जातील. आणि अध्यक्षपदासाठी सर्वसाधारणपणे आतापर्यंत केवळ दोनदाच असं झालंय की जेव्हा निवडणुका घेण्याची वेळ आली होती. त्यामध्ये सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा असं घडलं त्यावेळी 1952च्या आधीचा तो प्रसंग आहे. त्यामुळे हंगामी संसद त्यावेळी होती. जी संसद काम करत होती त्याला इंटरिम पार्लमेंट म्हटलं गेलं होतं. ती लोकांमधून थेट निवडून आलेली नव्हती आणि त्या संसदेच्या वेळी जी.व्ही. मावळणकरांच्या विरोधात अशा स्वरूपाचा एक वेगळा प्रतिनिधी हा काही खासदारांनी दिला होता आणि तेव्हा असं मतदान झालं होतं. आणि त्यानंतर 1975 नंतर 1977ला आणीबाणी नंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष जो होता जनता पक्ष, त्याच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये एक उमेदवार हा त्यावेळी देण्यात आला होता. परंतु त्या उमेदवाराला कमी मतं मिळाली आणि जो सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आहे त्यांनी जवळपास 366 मतं घेऊन लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर थेट 2024 साली पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होते. या निवडणुकीच्या वेळी सुरुवातीला प्रस्ताव मांडले जातील अध्यक्षपदांच्या नावाचा, त्यानंतर मग त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं जाईल. आता स्वाभाविक 2 उमेदवार आहेत त्यामुळे ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडणार आहेत. त्यानंतर चिराग पासवान त्यांना पाठिंबा देणार आहेत. एनडीएतील घटक पक्ष त्यांना पाठिंबा देणार आहेत, अनुमोदन करणार आहेत. नंतर मग दुसरा प्रस्ताव हा विरोधकांकडून स्वाभाविक के सुरेश यांच्या नावाचा येणार आहे, कारण के सुरेश हे विरोधी पक्षांचे लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रस्तावाला विरोधी पक्ष पंतप्रधान बोलतायत, थोडं थांबवतेय. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि श्री ओम बिरला जी जो इस सभा के सदस्य हैं को इस सभा के अध्यक्ष के रूप में चुना जाए।
Rajnath Singh to second the motion. महोदय, आपकी अनुमति से माननीय प्रधानमंत्री जी द्वारा प्रस्तुत प्रस्ताव का मैं समर्थन करता हूं। Shri Rajiv Ranjan Singh, alias Lalan Singh. अध्यक्ष महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि श्री ओम बिरला जी जो लोकसभा के माननीय सदस्य हैं, इस सदन के अध्यक्ष के रूप में उनके नाम का मैं प्रस्ताव करता हूं। Dr. Rajkumar Sangwan to second the motion. चल रहा है। महोदय, मैं श्री ओम बिरला जी जो इस सदन के सदस्य हैं, उनको अध्यक्ष के रूप में अपना समर्थन देता हूं। Shri Jitan Ram Majhi. अध्यक्ष महोदय, हम श्री ओम बिरला जी को जो मेंबर के हाउस हैं, उनको स्पीकर के रूप में चुनने के लिए प्रस्ताव देता हूं। Shri Shivraj Singh Chauhan to second. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रधानमंत्री जी द्वारा प्रस्तुत प्रस्ताव का माननीय जीतन राम मांझी जी द्वारा प्रस्तुत प्रस्ताव का मैं समर्थन करता हूं। Shri Amit Shah. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि श्री ओम बिरला जो इस सभा के सदस्य हैं, उनको इस सभा के अध्यक्ष के रूप में चुना जाए। Shri Nitin Jairam Gadkari to second the motion. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रधानमंत्री जी ने इस सभागृह, आदरणीय अमित शाह जी ने जो प्रस्ताव रखा है, उसका मैं अनुमोदन करता हूं। श्री जादव प्रताप राव गणपत राव. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि माननीय श्री ओम बिरला जी जो इस सभा के सदस्य हैं, इनको इस सभा के अध्यक्ष के रूप में चुना जाए। श्री तत्करे सुनील दत्ताराय. I support a motion moved by Pratap Rao Dadav. श्री चिराग पासवान. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि श्री ओम बिरला जी जो इस सभा के सदस्य हैं, को इस सभा के अध्यक्ष के रूप में चुना जाए। श्री जयंत बासुमातारी to second the motion. I rise to second the move by Sri Chirag Paswan that Sri Om Birla, a member of the House, be chosen as the Speaker of the House. Thanks. Shri H.D. Kumaraswamy. I propose Sri Om Birla ji for the Speaker elections. Shri Balashwari Ballavaneni. As a Speaker of this House. Shri Kinjarapu Ram Mohan Naidu. माननीय अध्यक्ष महोदय, मैं ओम बिरला जी को जो इस सदन के सदस्य हैं, उनको अध्यक्ष के रूप में चुना जाए, ये प्रस्ताव मैं रखता हूं। श्री लघु कृष्णा देवरायलु. Dr. Indra Hang Suba to move the motion. I rise to move the motion that Sri Om Birla, a member of this House, be chosen as the Speaker of this House. Shri Fani Bhushan Chaudhary to second the motion.
So, Speaker, sir, I second the motion. श्रीमती अनुप्रिया पटेल, अध्यक्ष महोदय, मैं प्रस्ताव करती हूं कि श्री ओम बिरला जी जो इस सभा के सदस्य हैं उनको इस सभा के अध्यक्ष के रूप में चुना जाए। श्री किशन पाल, श्री कृष्ण पाल। महोदय, मैं इसका समर्थन करता हूं। श्री अरविंद गणपत सावंत to move the motion. Item number 12. Mic is not working. Sir, Honorable Chairman, sir, that Shri Kodikunil Suresh, a member of this House, be chosen as the Speaker of the House, sir. Thank you. Shri N.K. Premchandran to second Sir, the motion. I second the motion moved by my letter friend Shri Anand Saran. To nominate Shri K. Suresh as the Speaker. Anand Bhadauria to move the motion. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि श्री के सुरेश जी जो इस सदन के माननीय सदस्य हैं को लोकसभा का अध्यक्ष चुना जाए। Shri Tariq Anwar to second the motion. महाशय, जो प्रस्ताव अभी रखा गया है के सुरेश जी के लिए उनको सदन का अध्यक्ष चुना जाए, मैं उसका समर्थन करता हूं। श्रीमती सुप्रिया सुले। Sir, I would like to move the motion that Shri Kodikunil Suresh, as a member of this House, to be chosen as the Speaker of the House. श्रीमती कानीमोड़ी करुणानिधि। Sir, I second the motion moved by Supriya Suleji to choose Kodikunil Suresh as the Speaker of the House. Dr. Virendra Kumar to move the motion. Shri Joel Oram to second the motion. मेरा साथी वीरेंद्र कुमार जी ने जो प्रस्ताव दिया है उसको मैं समर्थन करता हूं। Professor S.P. Singh Baghel. That Sri Om Birla, the member of this House, be chosen as a Speaker of this House. Shri Pankaj Chaudhary to second the motion. महोदय, मैं प्रोफेसर एसपी सिंह बघेल जी के प्रस्ताव का समर्थन करता हूं। श्रीमती अन्नपूर्णा देवी to move the motion. मैं प्रस्ताव करती हूं कि श्री ओम बिरला जो इस सभा के सदस्य हैं उनको इस सभा के अध्यक्ष के रूप में चुना जाए। श्रीमती कमलजीत शेरावत to second the motion. आदरणीय महोदय, मैं इस प्रस्ताव को सेकंड करती हूँ। I now put the motion moved by Shri Narendra Modi and seconded by Shri Rajnath Singh to the vote of the House. The question is that Shri Om Birla, a member of this House, be chosen as the Speaker